रस्ते आणि रस्त्यांवरचे खड्डे याबद्दल तक्रार नेहमीची आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरा जिल्ह्यांमधली आहे। पण कोल्हापूरमध्ये अशी एक घटना घडली आहे की रस्त्यावरचा खड्डा हा एकाचे प्राण वाचवणारा ठरलाय। कोल्हापूरमधल्या कसबा बावडामधले एक आजोबा, त्यांना हृदयविकाराचा झटका आला, रुग्णालयामध्ये नेलं, आजोबांना मृत घोषित करण्यात आलं। शरीराची त्यांच्या कोणतीही हालचाल होत नव्हती आणि त्यानंतर आजोबांना घेऊन येणारी रुग्णवाहिका ही अचानकपणे एका मोठ्या खड्ड्यामध्ये आदळली आणि आजोबा जागे झाले। या खड्ड्यात रुग्णवाहिका आदळल्यामुळे मोठा धक्का बसला आणि त्यानंतर आजोबा स्ट्रेचरवरून उठून बसले। त्यामुळे खड्ड्यात गेली रुग्णवाहिका आणि आजोबांचा वाचला जीव, अशी काहीशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाली। आजोबा सध्या आपल्या घरी ठणठणीत आहेत। ते बसले होते घरात, त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं, घाम वगैरे फुटलेला। त्यांना लगेच शेजारी सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेलं। सांगितलं पुढील हॉस्पिटलला न्या, थोडंसं हे वाटत आहे, क्रिटिकल कंडिशन वाटत आहे। तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो। तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते। त्यांचे उपचार चालू असताना तब्येत थोडी थोडी खालवत निघाली, त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली, डॉक्टरांचे उपचार चालूच होते। त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत चालली। त्यावेळेला आम्ही ॲम्ब्युलन्समधून घेऊन येताना कसबा वाड्यात चौगले गेलीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हल्ल्यागत झाला। हात हल्ल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली, गाडी लगेच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांची जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेच एका खाजगी हॉस्पिटलला गेलो। ECG वगैरे काढला, त्यानंतर थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणले पुढील उपचारासाठी परत एकदा दवाखान्यात जावा। त्यामुळे एरवी रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा स्पीड ब्रेकर असतील हे आपल्याला नकोसे वाटतायत, पण आजोबांच्या बाबतीत मात्र हेच खड्डे आणि हे स्पीड ब्रेकर जीवदान देणारे ठरलेत। पांडुरंग उल्पे असं आजोबांचं नाव आहे आणि सध्या आजोबा त्यांच्या राहत्या घरीच आहेत। त्यांची प्रकृतीही ठीक आहे। रुग्णवाहिका आपटली म्हणूनच आजोबांचा जीव वाचू शकला असं त्यांच्या कुटुंबियांचं आता म्हणणं आहे। आणि पांडुरंग आजोबांच्या कुटुंबियांचं या संपूर्ण घटनेसंदर्भात काय म्हणणं आहे हे त्यांच्याशीच बोलून जाणून घेतले माझे सहकारी विशाल पुजारी यांनी। कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथल्या उल्पेमळा या ठिकाणी मी आहे, ज्या ठिकाणी पांडुरंग उल्पे यांचं घर आहे। त्यांच्याच घरामध्ये सध्या आहे। त्यांच्या पत्नी, त्यांचे नातेवाईक, त्यांचा नातू देखील या ठिकाणी आहे। खर तर काय नेमकं घडलं त्या दिवशी, ज्या दिवशी तात्यांबाबत ही जी घटना घडली, काय नेमकं घडलं? ते सकाळी उठून आपलं आंघोळ बिंघोळ केली, मग असं धान्य आणायला जातो म्हणून गेलं, मग मंडपात पाया पडलं, दर्शन घेतलं। मित्र काय त्या मित्रापाशी बसलं, 12-1 वाजूस तर मित्रापाशी बसून मग असं घरला आलं, जेवलं जरा झोपलं। मी शेतातनं आल्यावर जेवलासा काय तर जेवलो म्हणलं। मी पण खिचडी खाल्ली, सोमवार होता 16 तारखेला। मग बसलो आणि मग झोपलं। 4-4:30ला चहा दोघांनी घेतला, दोघांनी चहा प्यालो, जरा फिरून येतो म्हणलं, फिरून आलं, जरा चावीला पाईप लावून दिली मला आणि बसलं तिथं आणि बेडवरच बसलं। एकाएकीच घाम दार सुटला आणि बेडवरनं खाली जे पडलं ते चक्कर आले। मग मी जरा दंगा करताना सगळी चेजापाजारी आमचे सगळे गोळा झाले। तिने आपलं गाडीत घालून दवाखान्यात नेलं, बावड्यात नेलं। मग आमच्या पुतणे बितणे आमचं सगळं खाली लांब जरा आहेत, आम्ही जरा लांब राहिलो। भाचा आमचं सगळं इथंच आहेत। त्यासने म्हणलं इथल्या गल्लीतल्या माणसांनी कळवायला पाहिजे आमच्या सगळ्या माणसांनी। तर ती म्हणलीत काकासनी पहिला दवाखान्यात नेऊया, आमच्याजवळ नंबर आहेत, कोणाला पण फोन करून बोलवून घेतो आम्ही, काकांची काय कंडिशन नाही आहे। मग बावड्यात गेल्यावर मग या पोरासनी तर आम्ही सगळ्या पुतण्यासनी, भाचीला सगळ्यासनी बोलवून घेतलं। न पुढे मग काय दवाखान्यात त्यांचंच नेलं। तिथनं पुढं काय मी घरला आलो ते घरलाच आलो, मी काय गेलोच नाही। घरात किती जण राहतात तुम्ही? दोघच आहे आम्ही, शेतमजुरी करून खातोय।